नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवाड आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपला सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजे सचिवाची कार्यपद्धती याचा पेपर होता. तर त्याचे आपण प्रश्न उत्तरे पाहूत. तर कंपनीकडून भागांचे वाटप न केलेल्या भागधारकांना पत्र पाठवले जाते. तर कोणते पत्र पाठवले जाते? इथं 3 ऑप्शन होते: दिलगिरी, त्यागपत्र किंवा भाग वाटप. तर इथे दिलगिरी पत्र पाठवले जाते. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक ए होत आहे. त्यानंतर दुसरा आपण प्रश्न पाहू. वित्त म्हणजे कंपनीच्या बाबींचे व्यवस्थापन. वित्त म्हणजे कोणत्या बाबींचे व्यवस्थापन? आर्थिक, विपणन किंवा उत्पादन. तर वित्त म्हणजे आर्थिक, याचं उत्तर आहे आर्थिक बाबींचे व्यवस्थापन. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे आपला. भागधारकांना मोफत भाग वाटप केलेल्या भागांना मोफत वाटप म्हणजेच आपलं काय, आपण त्याला बोनस म्हणतो. बोनस आपण फुकटमध्ये देणे असं पण म्हणू शकतो. त्याला फ्रीमध्ये आपल्याला कोणतेही चार्जेस न करता येतात, त्याला बोनस शेअर्स म्हणतो आपण. कंपनीला महिन्यापेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारता येत नाही. तर इथे पहा, मला वाटत असेल 45 हा मोठा आहे. 45 36 नाही तर 45, पण इथे हे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 36 महिन्यापेक्षा जास्त त्यांना ठेवी स्वीकारता येत नाहीत. पाचवा प्रश्न आहे. कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सहभाग असतो तर कोणाचा असतो? अग्रभागधारकाचा असतो, ठेवीदारांचा असतो का सहभागधारकांचा? आपल्याला माहीत आहे सहभागधारक हे आपले इक्विटी शेअर होल्डर, याला इंग्लिशमध्ये म्हणतो. तर त्यांचा सहभाग असतो. त्याच्यानंतर आपण इथे खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह आपल्याला द्यायच्या होत्या किंवा संज्ञा द्यायच्या होत्या, ते पाहू. कंपनीकडून धनकोला दिला जाणारा गुंतवणुकीचा परतावा, याला आपण व्याज म्हणतो. काय म्हणतो? व्याज. त्याच्यानंतर वित्त पुरवठा करणारा अंतर्गत स्रोत काय आहे? राखीव निधी. व्यवस्थित दिसतंय का? राखीव निधी. राखीव निधी. सरकारच्या वतीने मध्यवर्ती बँकेंना सादर केलेले वित्तपत्र हे ट्रेझरी बिल असते. ट्रेझरी बिल इथं लिहू का? इथं ट्रेझरी बिल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला कायद्यातील तरतुदीनुसार केले जाणारे भागांचे हस्तांतरण, याला भाग हस्तांतरण म्हणतो. काय म्हणतो आपण? भाग हस्तांतरण. भाग हस्तांतरण, त्याला इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सफर ऑफ शेअर्स म्हणतो. याला ट्रेझरी बिलला ट्रेझरी बिल, याला रिझर्व्ह फंड म्हणतो इंग्लिशमध्ये, रिझर्व्ह फंड. त्याच्यानंतर कर्जरोखे धारण केलेल्याचा पुरावा काय राहते? कर्जरोखे प्रमाणपत्र. कर्जरोखे प्रमाणपत्र. कर्जरोखे प्रमाणपत्र हे त्याचं काय राहतं की पुरावा असतो. त्याच्यानंतर मंदीवाला भागांच्या किमतीत वाढ होईल असा अंदाज. तर याचं उत्तर हे आपल्याला, याच्या जागी आपल्याला एक चूक आहे हे, त्याच्या जागी आपल्याला वाढ होईल असं म्हणलं तर त्याला म्हणतो तेजीवाला. ठीक आहे, मंदीवाला नाही. हे बंधपत्रे, हे बंधपत्रे काय, याला डिबेंचर्स म्हणतात आपण. ते दीर्घ मुदतीचे निधी पुरवतात. ठीक आहे, इथं दीर्घ पाहिजे होते, इथे काय पाहिजे होतं? दीर्घ. कंपनीला नफ्याचा पर्वा न करता आपल्याला लाभांश देता येत नसतो. ठीक आहे, नफा झाला तरच लाभांश देता येतं. तर इथे हे व्याज आहे. इथे व्याज नफा हो की तोटा हो, आपल्याला व्याज द्यावंच लागतो. धनकोला आपण व्याज देतो आणि तो आपल्याला नफ्याशी काही संबंध नसतो त्याचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. भौतिक स्वरूपातील प्रतिभूत फंगिबल याला म्हणतात. तर हे इलेक्ट्रॉनिक आहे. इलेक्ट्रॉनिकला मराठीत काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिकच म्हणतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक. जर तुम्हाला माहीत असेल तर इलेक्ट्रॉनिकला दुसरा शब्द असेल तिथे सांगून द्या. ठीक आहे, याला इंग्रजीमध्ये इलेक्ट्रॉनिक म्हणतात. सभासद नोंदवही कर्जरोखे भागधारकांना सर्व तपशील नोंदवून दिला जातो. याचं
कर्जरोखे नोंदवही, इथं सभासद नाही, कर्जरोखे नोंदवहीत असं पाहिजे. तर कर्जरोखे नोंदवहीत याचं उत्तर आपल्याला लिहायचं होतं. सभासद नोंदवहीत नसतो, कर्जरोखेच्या नोंदवहीत राहतात. आता इथं पहा इथं आपल्याला रिकाम्या जागा द्यायच्या होत्या आणि याचे उत्तर द्यायचे होते रिकाम्या जागेत. तर कर्ज सभासदांकडून ठेवी जे आहे इथे पाहिजे होतं आपल्याला. इथे आपलं उत्तर पाहिजे होतं खाजगी कंपनी. इथे पाहिजे होतं खाजगी कंपनी. दुसरा होता भारतातील पहिली भागपेढी आहे NSDL. त्याच्यानंतर आपल्याला भांडवल बाजार आपल्याला काय आहे याचं उत्तर आहे आपल्याला दीर्घकालीन निधी आहे. कालीन निधी असं लिहायचं होतं. सार्वजनिक ठेवी हे अल्प मुदतीचे कर्ज पुरवतात. अल्प मुदतीचे कर्ज पुरवतात. आणि निफ्टी हे काय, राष्ट्रीय भाग बाजाराचा निर्देशांक. राष्ट्रीय भाग बाजारांचा निर्देशांक. अशा प्रकारे आपण हे सर्व प्रश्न ते वस्तुनिष्ठ प्रश्न होते. बाकीच्या याच्यावर आपण रात्रीच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करू. कर्जरोखे प्रमाणपत्र काय आहे, स्थिर भांडवल काय आहे, ठीक आहे, ठेवीची नोंदवही काय असते, भाग बाजार काय राहतो, ठीक आहे. हे सर्व प्रश्नाची उत्तरे आपण लाईव्ह क्लासमध्ये एक डिटेलमध्ये आपण याची उत्तरे पाहू, ठीक आहे. सध्याच्याला आपण एवढंच हे पाहू. तर बाकीचं सर्व आपण डिटेलमध्ये नक्कीच सर्व प्रश्नाचा आपण नंतर आपण डिस्कस करू. व्याज करायचे लाभांश हा शेअर्सवर दिला जातो, म्हणजे भागावर दिला जातो. व्याज हे काय दिलं जातं, व्याज ठेवीवर दिल्या जाते. लाभांशाचा दर फिक्स नसतो. नफा जास्त झाला तर त्याचा लाभांश जास्त असतो, परंतु व्याज नफा किंवा तोट्यावर अवलंबून नसतो. नफा हो की तोटा हो, लाभ हे फिक्स त्याचं म्हणजे एक निश्चित स्वरूपाचाच राहतं. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग हे सर्व आपण काय करू तर नंतर पाहू. अडती दलाल काय असतो. चला ठीक आहे. रात्री आपण एक लाईव्ह क्लास घेऊ डिटेलमध्ये, तिथे आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे डिटेलमध्ये पाहू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर एक जर हाईप ऑप्शन आलं तर विद्यार्थी मित्रांनो त्या हाईप ऑप्शनला पण तुम्ही काय करा, प्रेस करा. आणि आपला अकाउंटचा पेपर राहणार आहे. अकाउंटच्या आधी मी नक्कीच तुम्हाला अकाउंटचे क्लासेस आपण घेऊ थोडेसे, ठीक आहे, जेणेकरून तुमच्या अकाउंट ह्या विषयाची जी तयारी आहे भरपूर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने होईल याची आपण खात्री करू. अकाउंट आपला अजूनही राहिलेला आहे, ठीक आहे. पुस्तपालन व लेखाकर्म त्याच्यावर आधारित नक्कीच आपण काही क्लासेस करणार आहोत. फार इम्पॉर्टंट असे क्लासेस घेऊत आपण. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद.